हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. माझी मैत्रीण फारच लकी आहे. तिचे मिस्टर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. त्यांच्या नेहमी बदल्या होत असतात, त्यामुळे तिला वेगवेगळ्या शहरात राहायला मिळतं. गेली 2-3 वर्ष तिच्या मिस्टरांची पोस्टिंग साताऱ्यातच आहे. कालच ती भेटली होती, पण तिचा मूड काही नेहमीसारखा वाटला नाही. ती कोणत्या तरी टेन्शनमध्ये असं जाणवलं. मी तिला त्याबद्दल विचारलं, त्यावर ती म्हणाली, काय सांगू, याची बदली पुन्हा झाली आहे आणि आम्हाला या महिन्यातच शिफ्ट व्हावं लागणार आहे. एकतर नवीन शहरात नवीन वातावरणात कसं ॲडजस्ट होणार याची धास्ती, आणि त्यापेक्षा मोठं संकट म्हणजे शिफ्टिंगचं. खूप कटकटीचं असतं ग. सगळं साहित्य गोळा करणं आणि ते सुरक्षितपणे नेणं त्याहून जिकिरीचं. पुन्हा तो पसारा नवीन ठिकाणी लावायचा, जीव अगदी रडकुंडीला येतो. ती हे सगळं बोलत असतानाच मला आठवलं, आपल्या साताऱ्यातच रहिमतपूर रोडवर जुन्या MIDCत मी नुकताच राजधानी पॅकर्स अँड मूव्हर्सचा बोर्ड वाचला होता. मी तिला म्हणलं, डोंट वरी, तुझ्या प्रॉब्लेमचं माझ्याकडे झक्कास सोल्युशन आहे. चल. आम्ही लगेचच राजधानी पॅकर्स अँड मूव्हर्सच्या ऑफिसवर गेलो. त्यांच्या व्यवस्थापिका सविता चव्हाण मॅडमकडून डिटेल माहिती घेतली. नमस्कार मॅडम, आम्हाला घर साहित्य शिफ्ट करायचं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिस देता? हो, जरूर सांगते. आम्ही राजधानी पॅकर्स अँड मूव्हर्सच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातून ऑल ओव्हर इंडिया कोठेही घर शिफ्ट करतो. गेली 4-5 वर्ष आम्ही या व्यवसायात आहोत. लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट या 4 प्रकारच्या सर्व्हिस आम्ही देतो. ओके. समजा आमचं घर साहित्य साताऱ्यातून पुण्याला शिफ्ट करायचं आहे, तर त्याची प्रोसेस कशी असेल? तुम्ही प्रत्यक्ष किंवा फोनवरूनही इन्क्वायरी करू शकता. मग आमचा एक माणूस साईट व्हिजिटसाठी तुमच्या घरी येईल. मग कितपत साहित्य आहे, ते कोणत्या प्रकारचं आहे याचा अंदाज घेतला जाईल. जिथून शिफ्ट करायचं आणि जिथे शिफ्ट व्हायचं तिथं लिफ्ट आहे की नाही याचा विचार केला जाईल. त्यानुसार लेबर किती लागतील हे ठरवलं जातं. कितपत साहित्य आहे, ते कोणत्या गाडीत बसेल, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग ऑफिसमधून तुम्हाला कोटेशन पाठवलं जातं. अच्छा, अशा प्रकारच्या सर्व्हिस अलीकडेच काही वर्षात उपलब्ध झाल्यात. ही काळाची गरज आहे, हे बरोबर आहे, पण याचे फायदे काय काय आहेत? नक्कीच फायदे आहेत. पूर्वीच्या काळी कसं होतं, घर बदलायचं, 4 मित्र बोलवले, एक टेम्पो बोलवला, सगळं साहित्य एकमेकावर रचलं, ते नेऊन टाकलं की शिफ्टिंग झालं. पण आता असं नाही. एकतर या गोष्टीसाठी कुणाकडे वेळ नाही, एवढे शारीरिक कष्ट कोणी घेत नाही. दुसरं म्हणजे एखादी वस्तू ही केवळ वस्तू नसून त्या एखाद्याच्या आठवणीसुद्धा असतात. त्यामुळे त्याभोवती भावना गुंतलेल्या असतात. किंवा जनरली काही वस्तू नाजूक आणि उंची असतात, त्यामुळे त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असते. अशा वस्तू पॅक करण्यासाठी आम्ही उत्कृष्ट पॅकेजिंग मटेरियल वापरतो. अत्यंत सावधगिरीने नाजूक गोष्टीपासून अवजड फर्निचरपर्यंत सगळं सामान आम्ही काळजीपूर्वक पॅक करतो. आणि वेळ म्हणजे मौल्यवान गोष्ट असते, तोही वाचवला जातो. एंड टू एंड शिफ्टिंग असल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास न होता नवीन जागेत आरामपणे सेटल होण्यासाठी वेळ मिळतो. आमची स्वतःची वाहतूक साखळी असल्याने अक्षरशः एक बोटही न उचलता तुम्ही शिफ्टिंग करू शकता. खरंच खूपच बरं झालं आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो. ते आता टेन्शनच नाही. आणखी एक विचारायचं होतं की सुरक्षिततेची हमी तुम्ही कशी देता? एवढी वर्ष व्यवसाय करत असताना आजपर्यंत असंख्य शिफ्टिंग केली आहेत, पण 99% तर कधीच तक्रार नाही आली. आमची सर्व्हिस सगळ्यांसाठीच आहे, पण गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं प्रमाण जास्त असतं, तर साहित्याचं इस्टिमेट घेऊन त्यानुसार इन्शुरन्स दिला जातो. आणि हो, फक्त घर साहित्याचेच नाही तर कार्यालयीन साहित्याचे शिफ्टिंग आम्ही करून देतो. खरंच तुम्ही खूपच उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देत आहात. मॅडम, तुमचा फोन नंबर द्याल? हो, 72 63 900 400. 72 63 900 400. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, तुम्हालाही कधी घर साहित्य किंवा कार्यालयीन साहित्य शिफ्ट करण्याची गरज असेल तर नक्कीच रहिमतपूर रोडवर जुन्या MIDCत असणाऱ्या राजधानी पॅकर्स अँड मूव्हर्सच्या ऑफिसला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.